मनपा बालवाडी शिक्षिका आणि सेविका संघटनेची स्थापना करण्यात येऊन या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। महानगरपालिका बालवाडी शिक्षिका व सेविका संघटनेची स्थापना करण्यात येऊन या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची याप्रमाणे निवड करण्यात आली। अध्यक्षा रामेश्वरी बेरुंगी, सरचिटणीस अंजली कोळी, कार्याध्यक्षा जगदेवी तोडकरी, उपाध्यक्षा आशा राऊत, उपाध्यक्षा रिजवाना बेरिया, कोषाध्यक्षा परवीना बेलीफ, सहकोषाध्यक्षा लक्ष्मी बोगा, सहसचिव विद्या साखरे, संघटिका स्वाती इंगळे, प्रवक्त्या नाजिया कोठा, सल्लागार सुवर्णा सलगर, सुभदा पवार, अंजली नागणे, रईसा मॅगेरी, स्वाती गणपा। या प्रसंगी मार्गदर्शक अशोक इंदापुरे, कृती समितीचे सरचिटणीस शंतनू गायकवाड, महसूल विभाग प्रदेश उपाध्यक्ष राजू साळुंखे, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव, गणेश अंजिखाने, दया गायगवळी, आकाश पाटुळकर, राजेश नाईकवाडी आणि बालवाडी शिक्षिका तसंच सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या। ज्या क्षेत्रामध्ये काम करतात अशा स्लम किंवा झोपडपट्टी भागामधल्या मुलांना एकत्रित करून त्यांना शाळेची गोडी निर्माण करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी जे काम करतात अशा महत्त्वाचं काम करणाऱ्या सेविका जर का दुर्लक्षित असतील तर ते अन्यायाचं आहे। त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न हाती घ्यायचा आम्ही निर्णय केला आणि लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर अशा सगळ्या बालवाडी सेविका आणि शिक्षकांची एकजूट करून शासन स्तरावर त्या प्रश्न उचलायचा आणि त्यांना कायम वेतन मिळेल आणि त्यांना शाश्वत नोकरी मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढच्या काळामध्ये कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं कार्यक्रम हाती घेतलेला। महानगरपालिकेमधील बालवाडी शिक्षिका व सहशिक्षिका या ठिकाणी त्यांच्या मागण्यासंदर्भामध्ये आमच्याकडे त्या आल्या व आज त्यांची बैठक घेतली या ठिकाणी आणि त्यांची नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आणि त्यांच्याकडनं त्यांच्या मागण्या मला ऐकण्यात आल्या की गेल्या 2 महिन्यापासून त्यांचं वेतन नाही आहे। काही वेळेस शासनाच्या कोणत्याही योजना आल्या, कोरोनासारखा काळ होता त्या काळात देखील त्यांना सर्वे करायला लावायचे, त्या सर्वेच्या काळात देखील पगार त्यांना अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि महापालिकेने कोणतीही नवीन योजना आली तर या शिक्षकांना घेऊन सर्वे करतात। तर माझं असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या राहिलेले जे काही वेतन असेल कोविड काळामध्ये आणि चालू 2 महिन्याचं वेतन असेल आणि इतर त्यांच्या काही मागण्या आहेत की बाबा आम्ही 20-25 वर्ष सेवा देतो पण आम्हाला PPF कटलं जात नाही, आमची सेवानिवृत्तीचा जो काळ जर जवळ आला तर आम्हाला कोणतंही साधन नाही उपयोजित करण्यासाठी। तर आमचं म्हणणं असं आहे की बाबा त्यांच्या ज्या काय सुविधा आहे ते सरकारने महापालिकेने देण्यात यावं, त्या संदर्भामध्ये आम्ही पाठपुरावा करणार। यापुढे खंडित न करता अखंडपणे आम्हाला ऑर्डर द्यावी, पगारी आमच्या वेळेवर व्हाव्या, वाढीचे टप्पे असावे पगारवाढीचे आणि सर्वात महत्त्वाचं की आता शैक्षणिक धोरण आले 2020चं शासनाचं, त्या शैक्षणिक धोरणामध्ये पूर्व प्राथमिक हा पहिला टप्पा आहे की 3 वर्ष पूर्ण ते 8 वर्ष पूर्ण पर्यंत हा पूर्व प्राथमिकचा एक टप्पा आहे। त्या टप्प्यात शिक्षण मंडळाने आम्हाला कायम करून घ्यावं आणि आमच्या पण कष्टाचं म्हणजे काहीतरी चीज होईल, आम्हाला पेमेंट चांगलं मिळेल आणि आणखी आम्ही तत्परतेने कार्य करू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी शाळेला सोपवू।